पाठ 6वा भूमी उपयोजन. कुठल्याही जागेची उपयोगिता त्या त्या जागेवरून आपण ठरवत असतो. म्हणजे काय तर आपण स्वयंपाकघरात झोपत नाही किंवा झोपायच्या खोलीत आंघोळ करत नाही, बरोबर ना? मुळात घर बनवताना किंवा शहर वसवताना एक नकाशा किंवा आराखडा तयार केला जातो आणि त्यानुसार नियोजन केलं जातं की कुठे कुठे काय काय असावं किंवा नसावं. हे जर ठरलेलं नसेल तर काय होईल कल्पना करू शकता का तुम्ही? भौगोलिक स्पष्टीकरण पाहू. घरातील प्रत्येक वस्तू प्लेस फॉर एव्हरीथिंग अँड एव्हरीथिंग इन इट्स प्लेस असे ठरवून ठेवले तर ते प्रत्येकासाठी सोयीचं ठरतं. पण तसे जर नसेल किंवा वस्तू जागेवर नसेल तर मात्र गोंधळ उडतो. आता वर्गात तुम्ही एक कृती करा. पुस्तकात दिल्याप्रमाणे काही प्रश्नांची उत्तरं द्या. भौगोलिक स्पष्टीकरण. भूमी उपयोजन म्हणजे प्रदेशातील जमिनीचा केलेला वापर होय. भूमीचे उपयोजन हे भौगोलिक घटक आणि मानव यांच्या आंतरक्रियेतून निर्माण होते. जमिनीच्या वापरात कालांतराने बदल होत असतो. तुम्ही पाहत असाल की काही वर्षांपूर्वी जिथे चित्रपटगृह किंवा कारखाना होता तिथे आता इन्फोटेक हब किंवा मॉल झाले आहेत. जो कमी वर्दळ असलेला रस्ता होता एकेकाळी वाढलेल्या लोकवस्ती किंवा कार्यालयांमुळे आता गजबजलेला झालेला आहे. मानवाच्या गरजा आणि नवनवीन शोध यामुळे जमिनीचा उपयोग वेगवेगळ्या प्रकारे होऊ लागला आहे. खनिजयुक्त जमिनीत खाणकाम तर सुपीक सपाट जमिनीवर शेती केली जाते. आता पाहूया भूमी उपयोजनाचे प्रकार. ग्रामीण भूमी उपयोजन. ग्रामीण भागात मुख्यतः शेती आणि शेतीपूरक व्यवसायाकरता भूमी उपयोजन केले जाते. अर्थात त्याचा ग्रामीण वस्तीच्या स्थानावर परिणाम झालेला असतो. त्या शेती क्षेत्रालगत किंवा वनक्षेत्रालगत आढळतात. तसंच खाणींलगत खाणकामगारांची वस्ती आढळते. किनाऱ्यालगत कोळी बांधवांची वस्ती आढळते. ग्रामीण भागात जमिनीची उपलब्धता जास्त आणि वस्ती कमी असते. लोकसंख्या विरळ आणि निवासी क्षेत्र कमी असतात. ग्रामीण भागातील जमिनीचे उपयोजन खालील प्रकारे आपल्याला करता येईल. पहिली म्हणजे शेतजमीन. प्रत्यक्ष शेती होत असलेल्या जमिनीचा भाग. इथे मालकी हक्क असतो. जमिनीचा मालकी हक्क आणि शेतीच्या प्रकारानुसार याचे पुढे वेगवेगळे भाग पडतात. पडीक जमीन. शेत जमीन जिचा वापर शेतीसाठी काही काळ थांबवला आहे ती पडीक जमीन. शेतीचा कस वाढवण्यासाठी जेव्हा शेतकरी एखाद दोन हंगाम काहीही न पिकवता जमीन तशीच ठेवतात त्याला चालू पड असं म्हणतात. वनभूमी. सीमांकित केलेले वनक्षेत्र ग्रामीण भूमी उपयोजनाचा एक भाग असतो. वनक्षेत्रात प्रामुख्याने मोठी झाडे, औषधाची वनस्पती, लाकूड, मध आणि डिंक, गवत ही वनोत्पादने मिळतात. गायरान किंवा माळरान. गाव पंचायतीच्या किंवा शासनाच्या मालकीची जमीन असते जी चराऊ म्हणून वापरली जाते. व्यक्तिगत मालकीची फारच थोडी, बाकी पूर्ण गावच्या मालकीची जमीन असते. नागरी भूमी उपयोजन. यातील काही भाग केवळ व्यवसायांसाठी वापरला जातो. उदाहरणार्थ बँका, विविध कार्यालय, दुकानं इत्यादी. केंद्रीय व्यवहार विभाग ही संकल्पना यातूनच निर्माण झाली. उदाहरणार्थ मुंबईतील फोर्ट किंवा बीकेसी. निवासी क्षेत्र. यात जमिनीचा उपयोग लोकांच्या वस्तीसाठी म्हणजे राहण्यासाठी केला जातो. घरे, इमारती इथे बांधल्या जातात. लोकवस्ती जास्त असल्याने या भागाचा विस्तार नगरात जास्त होतो. वाहतूक सुविधांचे क्षेत्र. शहरात माल वाहून नेण्यासाठी आणि एके ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी वाहतूक व्यवस्था फार महत्वाची असते. जसे लोहमार्ग, बस सेवा, मेट्रो, मोनोरेल. पण त्याशिवाय खाजगी वाहनांची संख्या देखील जास्त असते. यासाठी शहरात लोहमार्ग, रस्ते, पेट्रोल पंप, स्टेशन, वाहनतळ आणि दुरुस्ती केंद्र या गोष्टींची गरज असते. या सगळ्या व्यवस्था वाहतूक क्षेत्रात येतात. सार्वजनिक सेवांचे क्षेत्र. लोकसंख्येच्या काही गरजांसाठी काही व्यवस्था स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य शासन किंवा केंद्र शासन करते. या सुविधा म्हणजे रुग्णालय, टपाल कार्य, पोलीस स्टेशन, पोलीस ग्राउंड, शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ यासाठी उपयोगात आणणारे क्षेत्र म्हणजे सार्वजनिक सेवांचे क्षेत्र. वाढत्या लोकसंख्येचा ताण या सुविधांमुळे शमला जातो. तुमच्या परिसराचा आराखडा घेऊन तुम्हाला भूमी उपयोजन वेगवेगळे रंग वापरून दाखवता येणं जमू शकतं आता, हो ना? मनोरंजनाची ठिकाण.
शहरातील लोकांच्या मनोरंजनासाठी काही भाग हा सिनेमागृह, जलतरण तलाव, बाग बगीचे, नाट्यगृह यासाठी राखून ठेवलेला असतो. मिश्र भूमी उपयोजन क्षेत्र. काही वेळा हे प्रकार एकत्रितरित्या काही भागात आढळतात. त्यांना मिश्र भूमी उपयोजन असं म्हणतात. नकाशात मात्र दाखवताना विविध रंगांचा उपयोग करून हे दाखवलं जातं. संक्रमण प्रदेश व उपनगर. नागरी वस्तीच्या सीमारेषेच्या बाहेर ज्या ठिकाणी ग्रामीण वस्ती सुरू होते आहे त्या ठिकाणाला संक्रमण प्रदेश असं म्हणतात. तेथील भूमी उपयोजन संमिश्र स्वरूपाचं असतं. सांस्कृतिक जीवनही मिश्र स्वरूपाचं असतं. येथील भूमी उपयोजनामध्ये ग्रामीण आणि शहरी भूमी उपयोजनांची सरमिसळ झालेली असते. या भागांचे कालानुरूप नागरीकरण होते आणि मग त्यांचे मुख्य नगरांजवळ उपनगरांमध्ये रूपांतर होते. मुंबईची अनेक उपनगरं याचेच उदाहरण आहे. पडीक किंवा रिकामी भूमी सुद्धा भूमी उपयोजनाचा एक भाग आहे का? याचं उत्तर संमिश्र असू शकतं. कसं ते पुढे पाहू. नियोजित शहरे. औद्योगिक क्रांतीनंतर जगभरात मोठ्या प्रमाणात नागरीकरण सुरू झाले. हे सुनियोजित नसल्याने शहरे अनियंत्रितरित्या वाढली. रोजगाराच्या संधीमुळे शहरात अमाप स्थलांतरे होत गेली. त्यामुळे शहरी भागात जागा हा मोठा गंभीर प्रश्न निर्माण होतो. मुंबई किंवा दिल्लीचं उदाहरण तुम्ही यासाठी घेऊ शकता. मग मर्यादित जमीन, भूमी उपयोजनेच्या दृष्टीने विविधता आणि वाढत जाणारं शहर यासाठी भविष्यात नियोजित शहरं वसवण्याची कल्पना आली. यासाठी शहरांच्या उत्पत्तीपूर्वीच शहराच्या भूमी उपयोजनेचे आराखडे तयार झाले आणि शहरांचा विकास साधला जाऊ लागला. सिंगापूर, सेऊल, झुरिच, वॉशिंग्टन DC आणि ब्राझिलिया, चंदीगड, भुवनेश्वर तसेच मुंबईतील नवी मुंबई हे सुद्धा या नियोजित शहराचं उदाहरण म्हणून पाहता येईल. आकृती 6.1 मधील भूमी उपयोजनाचं विभाजन तुम्ही अभ्यासू शकता आणि त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही देऊ शकता. आता भूमी उपयोजन आणि क्षेत्रीय विकास यांचा सहसंबंध तुम्ही ओळखू शकाल आणि दोन्ही शहरांच्या भूमी उपयोजनेवर परिणाम करणाऱ्या घटकांची यादी पण तुम्ही करू शकाल. आता भौगोलिक स्पष्टीकरणाकडे वळूया. तुमच्या सर्वप्रथम हे लक्षात आलंच असेल की वेगवेगळ्या देशात भूमी उपयोजनाचे प्रकार वेगवेगळे असू शकतात. जमिनीची उपलब्धता, लोकसंख्या, तिची गुणवत्ता आणि आवश्यकता यानुसार भूमी उपयोजनाच्या प्रकारात फरक पडतो. जसे जपानमध्ये वनाच्छादित जमीन जास्त आहे. स्थायी कृषी जमिनीची टक्केवारी फारच कमी. भारतात उलट आहे. वनाच्छादित जमीन कमी असून सुद्धा कृषीसाठी जमीन जास्त आहे. प्रदेशातील भूमी उपयोजनेनुसार विकासाची पातळी ओळखता किंवा समजून घेता येते. जमिनीची मालकी आणि मालकी हक्क. आकृती 6.2 आणि 6.3 पहा. तुम्हाला उत्तर देता येतं का नाही या प्रश्नाचं. 7/12चा उतारा. भूमी उपयोजनामध्ये जमिनीचा वापर कसा केला जातो हे आपण पाहिलं. जमिनीची मालकी ही खाजगी किंवा सरकारी असू शकते. सरकारच्या महसूल खात्याकडे या प्रकारची नोंदणी असते. नोंदणी केलेल्या जमिनीची सर्व माहिती महसूल खात्याकडे 7/12च्या उतार्यात असते. 7/12च्या उतारामुळे जमिनीच्या मालकी हक्काबाबत कळतो. हा कागद शासकीय अभिलेख महसूल खात्याद्वारे दिला जातो. कलम 7 व कलम 12 ही जमिनीच्या मालकी हक्कासंबंधी कायद्याची विशेष कलमं आहेत. 7/12चा उतारा म्हणजे जमिनीचा आरसाच जणू. कारण हा उतारा जर समोर असेल तर प्रत्यक्ष त्या जागेवर न जाता बसल्या जागी आपल्याला जमिनीबाबत सर्व काही कळू शकते. महसूल खात्याच्या एका रजिस्टरमध्ये जमीनधारकांचा मालकी हक्क, कर्जधारणा, शेतजमिनीचे हस्तांतरण, शेतीखालची जमीन या सर्व गोष्टींचा समावेश असतो. यापैकी गावचा नमुना नंबर 7 किंवा गावचा नमुना नंबर 12 असे मिळून 7/12चा उतारा तयार होतो. जमीन व महसुलाच्या व्यवस्थापनेसाठी प्रत्येक गावच्या तलाठ्याकडे हे गाव नमुने असतात. तुम्ही नमुना प्रत आकृती 6.2 आणि 6.3 पाहिलीच असेल. आता 7/12चा उतारा कसा वाचायचा ते पाहूया. भोगवटा 1 म्हणजे जमीन वंशपरंपरागत चालत आलेली मालकी हक्काची असते. भोगवटा वर्ग 2 म्हणजे सरकारने अल्पभूधारकांना किंवा भूमिहीनांना दिलेली जमीन. जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय या जमिनीची विक्री, भाडेपट्टा, गहाण, दान देता किंवा हस्तांतरण करता येत नाही. त्याखालील आकार म्हणजे जमिनीवर लावलेला कर, रुपये किंवा पैसे यात दिलेला असतो.
इतर हक्क यामध्ये मालमत्तेचे इतर अधिकार धारण करण्याच्या नावाची नोंद असते. तसेच सदर जमिनीबाबत घेतलेले कर्ज फिटले आहे किंवा नाही हे सुद्धा कळते. मिळकत पत्रिका म्हणजे प्रॉपर्टी कार्ड. बिगर शेतजमीन असलेल्या मालमत्तेची नोंद मिळकत पत्रिकेत केली जाते. मालकी हक्क आणि क्षेत्रफळ दर्शवणारा दस्त नगर भूमापन विभागातून मिळतो. यात सिटी सर्व्हे क्रमांक, अंतिम प्लॉट क्रमांक, कराची रक्कम, मिळकतीचे क्षेत्रफळ, वहिवाटीचे हक्क इत्यादी माहिती मिळते. आकृती 6.4 पाहून तुम्हाला काही प्रश्नांची उत्तर नक्कीच देता येतील. भूमी उपयोजनांवर परिणाम करणारे घटक: ग्रामीण भूमी उपयोजन, हवामान, मृदा अवताराचे स्वरूप, जलसिंचनाच्या सुविधा, नैसर्गिक संपत्ती, सरकारी धोरण या गोष्टींचा परिणाम होतो. नागरी भू उपयोजन: भूक्षेत्राचे स्थान, नैसर्गिक साधन संपत्ती, गृहनिर्माण धोरण, वाहतूक मार्ग, औद्योगिकीकरण, व्यापार, क्रीडांगण व मनोरंजनाच्या सुविधा आणि सरकारी धोरण हे घटक होत. पहा बरं, ही टक्केवारी तबकडीची आकृती पाहून तुम्हाला उत्तर देणं जमतंय का? महाराष्ट्र राज्य भूमी उपयोजन 2010-2011 ची आकृती आहे ही. पृष्ठ क्रमांक 41 वर मोंढा गावाचे उपग्रह प्रतिमा दिल्या आहेत. कालानुरूप त्यात काय काय बदल होत गेले ते दाखवलं आहे. हे बदल कोणकोणते आहेत ते चित्रात शोधा आणि तुमच्या वहीत नोंद करा.